श्रीराम. संत विषयात देव पाहतात आणि आपण देवात विषय पाहतो. प्रत्येकजण भक्ती करतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिलं तर भक्ती म्हणजे आवड. परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. सगळ्यांनाच विषयाची आवड असते, तेव्हा सगळे लोक एकपरीने विषयाची भक्ती करतच असतात. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढवणारी आणि स्वार्थी असते. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणं शक्य नाही. याकरता भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित निष्काम निस्वार्थी परमात्म स्मरण करणं, आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणं, देहबुद्धी विगलित होणं ही होय. देहरक्षण परमात्म प्राप्तीकरता करावं. केवळ विषय सेवना करता जगणं असेल तर त्यापेक्षा मेलेलं काय वाईट. जयंत्यादी उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावं म्हणून. मुळात प्रेमच जर नसेल तर ज्याच्यावर प्रेम असतं त्याला आपण जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम आणायचं असतं. प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचं प्रेमही वाढतं. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काहीही सुख वगैरे नसतं. उलट थोडं दुःख वाटतं, पण आईला बरं वाटतंय म्हणून ते तसं करतं. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तरी ते स्वतः करताच होय, वास्तविक भगवंताला काय कमी आहे. संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवात सुद्धा विषय पाहतो. रामाची मूर्ती काय उत्तम घडवली आहे, देऊळ किती सुंदर बांधलंय वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सगळीकडे रामच दिसतो. 13 कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होतं असं म्हणतात. त्याचा अर्थ 13 कोटी जप व्हायला रोज 10-12 तास या प्रमाणात जवळजवळ 12 वर्ष लागतात. इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो. नाम कधी वाया जात नाही. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचं नाम दुसरीकडे खर्च झालं असं समजावं. मग ते विषय प्राप्ती करता असेल किंवा त्याचं पूर्व पाप घटत असेल. विषयाकरता नाम खर्च करू नये तर नामाकरता नाम घ्यावं. श्रीराम.